नमस्ते सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा। अनन्या आणि तिचे दादा सर्वजण गेलेले आहेत फिरायला दगडूशेठ हलवाई गणपती पाहण्यासाठी। आणि दिवसाची सुरुवात अनन्याच्या रांगोळीपासून झालेली आहे। किती सुंदर आणि कलरफुल रांगोळी काढलेली आहे अनन्याने। बऱ्यापैकी आता अनन्याला रांगोळी जमते। गणपतीच्या तिथून छान असा प्रसाद आणलेला आणि संध्याकाळी मग खाली होळीची तयारी झाली होती सोसायटीमध्ये। तिथे पाया पडण्यासाठी गेलो। सर्वांनी छान आशीर्वाद घेतला, होळीची पूजा केली आणि स्वयंपाक तर घरात झालेला आहेच, पण आता जाऊन थोडंफार करायचं। गोडाधोडामध्ये शेवयांची खीर बनवलेली आहे। सर्वांचे पिक्स तिथे काढलेले होते, फोटोज काढले 2-4 आणि सेल्फी घेतला एक पूर्ण फॅमिलीचा। संध्याकाळी घरी पूजा करून घरी आल्यानंतर अनन्याने भरपूर मदत केली आहे मला इथे जेवण वाढण्यासाठी वगैरे। आणि जेवण वगैरे झाल्यानंतर काव्या मॅडम इथे ड्रॉइंग करते। छान बऱ्यापैकी सुधारली आहे काव्याची ड्रॉइंग। आणि दुसऱ्या दिवशी अनन्याने छान काव्याला बॉडी लोशन वगैरे लावलं, तेल वगैरे लावलं केसांना आणि खाली कलर खेळायला गेल्या। सकाळीच सुरुवात झाली कलरिंग खेळण्याची वगैरे। फार मजा केली मुलींनी सुद्धा। अनन्याने काव्याची छान केस वगैरे वर बांधून दिली, म्हणजे जेणेकरून कलरिंग वगैरे करताना केस खराब नाही होणार। इथे अनन्याने तिच्या चॉईसने कलर आणलेले होते, तर अनन्याने ते थोडेसे कलर पाण्यामध्ये मिक्स केले आणि पाणी सुद्धा नेलं थोडंसं कलरचं आणि सुके कलर सुद्धा नेले। जास्त तर सुके कलरच नेले, पाण्याचं जास्त वापर नाही केलाय। आणि सुके कलर असले की ते निघतात पण पटकन। इथे अनन्या मॅडमने छोट्याशा बकेटमध्ये कलरचं पाणी मिक्स करून ठेवलं आणि घेऊन गेली। काव्या मॅडम सुके कलर घेऊन गेली आणि कलरच्या पाण्यामध्ये खेळण्यासाठी पिचकारी घेऊन गेल्या। वरच्या फ्लोअरवर आहोत, 7व्या फ्लोअरवर आहोत। खाली पार्किंगमध्ये किंवा ग्राउंड फ्लोअरला सगळेजण खेळत आहेत। मुली तर गेल्या खेळायला, पण या सोसायटीतल्या मैत्रिणी आधीच आल्या खेळायला। काही स्किन केअर वगैरे करून दिलेलं नाहीये, डायरेक्टच खेळायला सुरुवात केली। आणि मैत्रिणी आल्या म्हटल्यानंतर लगेचच खाली गेलो सर्वजण मिळून खेळण्यासाठी। मग काय, आता होळीचा सण आहे म्हटल्यानंतर भरपूर फोटो आणि भरपूर रील्स, शॉर्ट व्हिडिओ वगैरे शूट करणं तर येतच। फार मजा आली। दरवर्षी सर्व मिळून खेळतो असंच कलरिंग वगैरे। सगळ्यांनी मिळून रील शूट केली। इथे सोसायटीतल्या सर्व मैत्रिणींनी खूप मजा केली आणि गाणी वगैरे तर लावलेलीच होती। छान डान्स वगैरे केला। मी तर नॉन डान्सर आहे, मी फक्त थोडेफार व्हिडिओज काढले आणि भरपूर कलर खेळलो। खूप मजा आली। खरं तर मोठ्यांनीही छान सहभाग घेतलेला आणि मुलांनीही तेवढंच एन्जॉय केलं। आपण सण सेलिब्रेट केले तर मुलांनाही आपोआपच ते सण सेलिब्रेट करण्याची उत्सुकता लागून राहते। आणि सर्वांना पुन्हा एकदा धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा।
तुम्ही काय काय मजा केली कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही तर कलरिंग होळी तर आधी सगळ्यांनी मिळूनच सेलिब्रेट केली सोसायटीतल्या सर्वांनी, आणि कलरिंग सुद्धा ह्या सर्व सोसायटीतल्या मैत्रिणी आहेत ज्या तुम्ही आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा पाहिलं असेल. आमची डबा पार्टी वगैरे, होळी तर खेळून झाली, धुलीवंदन झालं, दिवसभर कलर वगैरे खेळलो पाण्यात. पण संध्याकाळी मात्र कपड्यांचा एवढा ढीग साठलेला होता, कलरिंगचे कपडे वेगळे आणि बाकीचे चांगले कपडे वेगळे. कॅरम खेळलो सर्वजण, आणि सर्व लहान मुलं आहेत, तर मज्जा आली. मुलांनी खूप एन्जॉय केला. आणि खरं तर 2 दिवस सुट्टी आहे त्यामुळे आराम. आणि खरंच हे सणाचे दिवस असेच मजा मस्तीचे कसे निघून जातात कळतच नाही. फार मजा केली मुलांनी होळीला आणि धुलीवंदनाला. आणि आम्ही आता कोकणात जायला निघणार आहोत आजच, म्हणजे रविवारी सकाळी लवकर जाणार आहोत. तर कोकणातलेही होळीचे व्हिडिओ लवकरच येतील. आणि तुम्हाला आवडतील का कोकणातले व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंटमध्ये नक्की कळवा. जेवणामध्ये मेजवानी होती, सर्व सलाड आहे, कारण जेवणामध्ये बनवलेला आहे मिसळ पाव, आणि इतरही आहेत भाकरी भाजी वगैरे, कारण फक्त पाव वगैरे असं गोष्टी शक्यतो नाही जमत घरात सर्वांना. छान मजा मस्ती केली. आणि हा आहे असा बेत आजचा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. खूप छोटासा व्लॉग व्हिडिओ झालेला आहे, आणि तो व्लॉग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.